अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री माणिक प्रभु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि इथे तुम्ही जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादात आपल्याला गीता महात्म्याचे कागद दिलेले आहेत. माझ्यानंतर म्हणायचे अर्धा चरण सांगतो. ओम श्री परमात्मने नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीमद् भगवद्गीता महात्म्याता. गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता. भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्रात् विनिसृतम्. गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः.
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् एको देवो देवकीपुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्। हरये नमः हरये नमः हरये नमः। काल आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ बघितला होता इथल्या गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयतः पुमान् विष्णो पदमवाप्नोति भय शोकादि वर्जिता की भय आणि शोक जर गेलं तर दिव्य दृष्टी प्राप्त होते। म्हणजेच विष्णूचं पद तुम्ही विष्णूच्या पायी म्हणजे मुक्त होता। जीवनातलं भय गेलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे शोक गेला पाहिजे। भय हे फ्युचरबद्दल आहे, भविष्यकाळाबद्दल, तर शोक हा पास्ट म्हणजे भूतकाळाबद्दल आहे। मुलगा गेला किंवा लढाईत पराभव झाला शोक आहे, पण भय चिंता कल्पना या सगळ्या फ्युचर म्हणजे भविष्याच्या आहेत। हे दोन्ही काळ गेले पाहिजेत ना। आपण ज्याच्या पायाशी बसलोय तो दत्त अवधूत शब्दच ते सांगतो। एका बाजूनी भविष्यकाळ आणि दुसऱ्या बाजूनी भूतकाळ धुवून टाकत असतो सतत। भूतकाळाच्या स्मृती नकोत आणि भविष्यकाळाची भीती आणि चिंता नको। मग अव म्हणजे काय? अखंड वर्तमान, अवधूत। अखंड वर्तमानात राहायचं असेल तर भविष्यकाळ जन्मलेलाच नाही आहे आणि इकडे भूतकाळ गेलेलाच आहे, मेलेलाच आहे। म्हणजे जो जन्मला नाही आणि जो मेलेला आहे त्याच्याबद्दल कशाला विचार करता? अखंड वर्तमानात जाऊया। मला बऱ्याच वेळेला आपण पावसात ज्या वेळेला कारमधून जातो त्यावेळेला कारच्या विंडस्क्रीनवर पावसाचे थेंब पडत असतात। थेंब पडला, वायपर वरून खाली आला, पुसला गेला। थेंब पडला, खालून वर गेला, हे भविष्यकाळ भविष्यकाळ भूतकाळ भविष्यकाळ भूतकाळ पुसून टाकले जातात। आणि ते धुतल्याशिवाय तुम्हाला अखंड वर्तमानात राहता येणार नाही। त्याशिवाय दत्ताची तुम्हाला उपासनाच करता येणार नाही। आपण दत्ताची आरती म्हणतो, अगदी दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन, पाठ आहे, चांगली म्हणतो, वाद्यांच्या साथीवर म्हणतो, कीर्तनात म्हणतो, निर्णयाठी। अर्थ काय? जो जीवनात मला आला पाहिजे, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान म्हणजे वर्तमानातच असला पाहिजे। माझं काल ध्यान काय सुंदर लागलं होतं, आत्ता काय उपयोग आहे? उद्या मी ध्यान चांगलं लावेन, आत्ता काय उपयोग आहे? आत्ता माझं ध्यान लागलं की नाही? आणि ध्यान लागलं पाहिजे म्हणजे डोळे बंद करून बसलं पाहिजे असं नाही। संतांचा अनुभव आहे, लक्षात ठेवा की चालता बोलता न मोडे आसन न भंगे ते मौन कदाकाळी। आम्ही चाललो तरी आमचं पद्मासन मोडत नाही, हे लक्षात ठेवा। आणि आम्ही जरी बोललो तरी आमचं अखंड मौन भंग पावत नाही। म्हणजे आमचं बोलणं असतं ना ते दुसऱ्याच्या कल्याणासाठी असतं, स्वतःच्या म्हणजे स्वार्थासाठी नसतं। स्वार्थासाठी बोललो तर त्याचं बंधन निर्माण होतं, त्याचा एक लेप निर्माण होतो ज्याला प्रारब्ध म्हणतो, क्रियमान वगैरे असं जाऊ। परंतु दुसऱ्याच्या कल्याणासाठी बोललो आणि विसरलो, बोललो त्याचं कल्याण झालं, प्रार्थना केली देवाकडे, झालं, संपलं। म्हणजे बोललो तरी मौनभंग पावत नाही आणि चाललो तरी आसन मोडत नाही। आता कुठलं आसन? वज्रासन, पद्मासन घ्या ना तुम्ही, पद्मासन मोडत नाही आमचं, हे संत सांगतात। तुरीयावस्था काल आपण बघितली, ही चौथी अवस्था आहे।
म्हणजे जागृती जागेपण, स्वप्न स्वप्नावस्था आणि गाढ झोप सुषुप्ती म्हणतात ते, या तिन्हीचा अनुभव घेणारा जो चौथा, ती चौथी अवस्था आहे, त्याला आत्मा आपण म्हणतो. ती चौथी अवस्था तुरीय अवस्था. पण महाराजांसारखे सगळे संत म्हणतात आमची अखंड पाचवी अवस्था. पाचवी अवस्थाला संस्कृत शब्द आहे तुर्यातीत, बियॉन्ड तुरीय अवस्था. काल आपण बघितलं होतं की कृष्णाला नारद विचारतात तू नक्की कुठे असशील. मी बऱ्याच वेळेला वैकुंठात येतो, त्यावेळेला तू नसतोस. तो म्हणाला ठीक आहे, मी वैकुंठात कायम असतो असं नाही, मी योग्यांच्या हृदयात असतो जोपर्यंत त्यांचं ध्यान समाधी चालू आहे तोपर्यंत. ध्यान संपलं, समाधी डोळे मी निघून गेलो तिथून. सूर्यात मी असतो जोपर्यंत सूर्य दिसतो, सूर्य अस्ताला गेल्यानंतर मी पुन्हा नसतोच. मग मी असतो कुठे? मद्भक्ता यत्र गायन्ति. माझे भक्त जिथे गात असतात, भजन करत असतात, कीर्तन प्रवचन चालू असतं, चर्चा चालू असते ग्रंथावर आणि नामस्मरण चालू असतं. आणि काल आपण बघितलं हे सगळं एकत्र केली त्याला पंढरपूर म्हणायचं. पंढरपूर हे नकाशावरचं गाव नाही. मी जरी आळंदीपासून पंढरपूरला चालत गेलो तरी खऱ्या वारकरीला विचारा, तो रस्त्यावर नसतोच. आणि तो म्हणतो पावले चालती पंढरीची वाट. म्हणजे इथे जरी मला काही झालं तरी पांडुरंग इथे येऊन मला भेटेल आणि माझा उद्धार करेल. प्रत्येक पावलावर पंढरपूर आहे. मी 300 किलोमीटर चालत गेलो, लोक म्हणतात वारीला गेलो, ह्याला गेलो. अरे पण प्रत्येक पावलावर पांडुरंग भेटेल असा आत्मविश्वास होता का? ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशे. आतला पांडुरंग तो महत्त्वाचा आहे. मग आतल्या पांडुरंगाकडे जायचं कसं? ठाईच वैसोनी करी एक चित्त आवडी अनंत आळवावा. ठाईच वैसोनी, हा ठ आहे ना, तो विठ्ठलमधला ठ आहे, लक्षात ठेवा. म्हणून मध्वाक्ता यस्त्र तत्र तिष्ठामि नारद, ठ हा विठ्ठल आहे. आणि विठ्ठलातला ठ म्हणजे स्थिर आहे, स्तब्ध आहे, शांत आहे. 1-2 दिवस नाही, 28 युग. आणि त्या अत्यंत अवघड अशा विटेवर उभा आहे, कमरेवर हात घेतलेला आहे. त्याचा खूप अर्थ स्तोत्र रचलेला आहे शंकराचार्यांनी, त्याच्यात सांगितलेलं आहे. आत्ता विठ्ठल आपला विषय नाही आहे, पण एक लक्षात घ्या, कुणासाठी आलाय? भक्तासाठी. पुंडलिकाला कुठलंही संकट नाही, तो अत्यंत आनंदात आहे, तो आईवडिलांचे पाय चेपतोय. अशा भक्ताचं दर्शन घ्यायला आलाय पांडुरंग विठ्ठल. पण कुणीतरी म्हणलं अरे विठ्ठल आलेला आहे. तो म्हणतो मला विठ्ठलाचं आज काही कर्तव्य नाही आहे, मी आईवडिलांचे पाय चेपतोय. आई वडील परब्रह्म आहे, परब्रह्माची सेवा करतोय, परब्रह्माशी एकरूप झालेलो आहे, परब्रह्माचा अनुभव घेतोय. म्हणून वीट असली ती मागे फेकलीन सांगितलं माझी सेवा संपेतोपर्यंत मी तुझ्याकडे बघणार नाही, या विटेवर उभा राहा. पुंडलिकाची पाठ आहे विठ्ठलाकडे, त्याची सेवा काही संपत नाही. कारण पुंडलिक म्हणजे जो आजही मुलगा आईवडिलांची सेवा करतो तो पुंडलिकच आहे, संपलेली नाही आहे. आईवडिलांच्या सेवेचा संस्कार आपल्या देशातून कधी संपणार नाही आहे, कमी होत जाईल. पण अजूनही पुंडलिक आहेत, अजूनही श्रावण आहेत की आईवडिलांना कावडीत घेऊन दर्शनाला निघालेले, तर आईवडील आंधळे आहेत. हा केवढा भाव आहे, ही केवढी उपासना आहे, त्यात दुसरं काहीच करायची गरज नाही आहे. म्हणून कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. विठ्ठलाला एवढा माज म्हणतात ना, कसला आलाय तुला? तू म्हणतो मध मातलासी काही नाही आहे, आई वडिलांची सेवा, तिथे माझं लक्ष, आणि तेच माझं पंढरपूर, हे लक्षात ठेवा. म्हणून काल आपण पंढरपूरची 3 लक्षणं बघितली होती. आधी रचिली पंढरीन मग वैकुंठ नगरी. बघा ना, पहिल्यांदा पंढरपूर तयार केलं आणि मग वैकुंठ रचलं. आधी होती चंद्रभागा, मग वाहती गोदा गंगा, हेही बघितलं. सुदर्शन चक्रावरी वसवली पंढरी. आणि जे सुदर्शन चक्रावर आहे ते अनंत आहे. सगळं जग नष्ट झालं तरी पंढरपूर नष्ट होणार नाही. पंढरपूर नष्ट होणार नाही म्हणजे पंढरपूर गाव नष्ट होईल, तिथल्या इमारती नष्ट होतील, माणसं मरून जातील, विठ्ठलाच्या मूर्तीला तडे जातील, हे लक्षात ठेवा. पण पंढरपूर म्हणजे जे नाम आहे, नाम म्हणजे जो ओम आहे तो असणारच आहे. ओम कधी मरणार नाही आहे. ओममधून सगळं निर्माण झालेलं आहे. हे पंढरपूरचं वैभव आहे. म्हणून तो सांगतो विष्णू की जिथे माझे भक्त नाचत असतात, गात असतात, नाम घेत असतात, तिथे तिष्ठा मी कमरेवर हात घेऊन तिष्ठत उभा असतो. हा झाला कुठला ॲड्रेस? काल आपण बघितले होते निरनिराळे ॲड्रेसेस. रेसिडेन्शियल ॲड्रेस वैकुंठ असेल, मग ट्रान्झिटमधला म्हणजे प्रवासातला ॲड्रेस, कधी मग योग्यांचं हृदय असेल, कधी तो सूर्य असेल, हे सगळे पत्ते सांगितले. पण तरी त्यातल्या त्यात माझा परमनंट ॲड्रेस कुठं? जिथे भक्त नाम घेत आहेत, जिथे भक्त गात आहेत, नाचत आहेत,
तिथे मी आहे. पण तरीसुद्धा एक ॲड्रेस उरलेला आहे, इटर्नल ॲड्रेस. इटर्नल ॲड्रेस म्हणजे अनंत काळ असणारा चिरंतन पत्ता कुठला आहे? प्रत्येकाचं हृदय. व्यक्तीचंच नाही, भूत जे निर्माण झालेलं आहे त्या प्रत्येक कणाकणाच्या हृदयात मी आहे. कण कण में भगवान आणि अणु अणुत विष्णू हे या शब्दांचे अर्थ आहेत. भगवंताशिवाय कण निर्माणच होणार नाही. ते इलेक्ट्रॉन वगैरे फिरतात वगैरे, कुठल्या शक्तीवर फिरतात? ही शक्ती समोर बसली आहे ती. म्हणून देव वगैरे तुम्ही बिलकुल भ्रमात पडू नका. हा देव तो देव, याची इतकी तोंड, आमचा गणपती इतके दिवस, आमचा उजव्या सोंडेचा डाव्या सोंडेचा, सगळ्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती वाईट नाही आहेत, पण मूर्तीतच मी बसणार आहे का कायम? म्हणजे मला प्रायमरीचं शिक्षण आवडतं कारण ते माझ्या मातृभाषेतून असतं म्हणून मी 5वीत जाणारच नाही. मी परमनंटली प्रायमरीतच राहणार आहे. अशी पूजा करतो आपण, अशी उपासना करतो, अशा माळा फिरवतो, अशा प्रदक्षिणा घालतो, असे संकल्प करतो. करू नका. हे सांगितलेलं आहे. तमेव शरणम गच्छ. आतल्या देवालाच शरण जा. कसा? सर्व भावेन भारत. सर्व भाव, सर्व भक्ती, सर्व शक्ती, पूर्ण शरणागती आतल्या देवाला. आतल्या देवाला शरण जायचं म्हणजे नमस्कार करायचा. आतल्या देवाला कसा नमस्कार करणार? आतल्या देवाची आरती ओवाळायची, कशी ओवाळणार? म्हणून हे सगळे जे उपचार आहेत पूजेचे ना, ती बहिरंग भक्ती आहे, बाहेरची भक्ती आहे. आतली भक्ती आहे ना, ती मौन, मनन, चिंतन, वाचन, श्रवण, ध्यान, अनुसंधान, निदिध्यासन आणि पुढे मोक्ष. अनुसंधान हेच आहे ना, ही आतली भक्ती आहे. आतल्या भक्तीला कुठलंही ॲपरेटस लागत नाही, म्हणजे लागतच नाही. लक्षात, मी जिवंत आहे म्हणून भक्ती करतो म्हणून श्वास चालू आहे बस. मौन आहे, वाचन आहे, श्रवण आहे, ऐकलंय वाचले, मनन आहे, त्याच्यावर चिंतन आहे. मौनापासून सुरू झालेलं आहे. मौन हा दरवाजा आहे. बाहेर आलं तर हा सगळा बाजार आहे. आत गेलात तर सुंदर प्रवास आहे. आत हे सांगण्यासाठीच शेवटी ते गीतेला, आणि शेवटी अर्जुनाला हे पटलेलं आहे. काल आपण कुठे थांबलो होतो? तत्प्रसादान. भगवान सांगतायत की आतला जो देव आहे त्याची कृपा पाहिजे, त्याचे आशीर्वाद पाहिजेत, त्याच्या बेस्ट विशेस म्हणजे शुभेच्छा पाहिजेत, त्याचा आधार पाहिजे. आतल्या तम काय? तत्प्रसादात. मग तुला शाश्वत असं स्थान मिळेल, म्हणजे मुक्ती मिळेल, समाधी लागेल, मनशांती मिळेल, सच्चिदानंदाचा लाभ होईल, तू अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घेशील तत्प्रसादात. आणि अर्जुन शेवटी म्हणतो त्वत्प्रसादात. म्हणून ते भगवान उवाच आहे. लक्षात ठेवा, श्रीकृष्ण कुठेच उल्लेख नाही. गीतेत कितीदा तरी श्रीकृष्ण म्हणलेला आहे, पण बोललाय तो भगवान बोललेला आहे. हे काय आहे? अवस्था निराळी आहे. युद्ध ज्या वेळेला संपलं आणि कृष्ण ज्या वेळेला द्वारकेला जायला निघाला तेव्हा प्रत्येकाने काहीतरी मागितलं. आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं की कुंतीनं काय मागितलं? संकटांचा वर्षाव आमच्यावर होऊ दे, कारण संकट आलं म्हणजे आम्ही तुझा हाक मारणार, हाक आला की तू धावून येणार, तुला बघितलं की आम्हाला मुक्तीचा अनुभव येणार. संकटांचा वर्षाव, तू जातोच आहेस ना, संकटांचा वर्षाव. कुंतीला. अर्जुनाला काय पाहिजे होतं? अर्जुन म्हणाला, युद्धाच्या आधी कृष्णा तू जो उपदेश केला होतास तो इतका चांगला होता, पण युद्धाच्या रणधुमाळीत मी तो विसरलो, तो मला पुन्हा सांग. त्यावेळेला तो कसा सांगू रे? त्यावेळेला मी कृष्ण कुठे होतो? आता मी कृष्ण आहे, सामान्य कृष्ण आहे, यादव, तुझा सखा, मित्र. त्यावेळेला मी भगवान होतो. भगवान म्हणजे काय? मी अशा एका अवस्थेवर आरूढ झालेलो होतो, ती भगवंताची अवस्था होती. आता माझी ती अवस्था नाही आहे, पण तू माझा सखा आहेस. मी आता द्वारकेला जाणार आहे. जाताना तुला विचारले काहीतरी पाहिजे आणि तू तो उपदेश ऐकायला सांगितला आहे. मी तुला पुन्हा तो उपदेश सांगतो, पण 2 ऋषींमधला संवाद आय कोट अनकोट मी तुला सांगतो. माझे शब्द नाही आहेत. 2 ऋषींमधला संवाद तेच मी सांगत होतो, पण भगवान होतो त्यावेळेला. मी आरूढ होतो, योगारूढ. मी अच्युत होतो, आता योगच्युत झालेलो, आता तुझ्यासारखा सामान्य झालेलो आहे. म्हणून त्यांनी जी गीता सांगितली त्याला अनुगीता म्हणलेलं आहे. हे गीता संपली, त्याच्यानंतर काही घटना घडल्या आणि कृष्ण द्वारकेला जायला निघाल्यानंतर अर्जुनाला तो उपदेश ऐकायचा होता. 18 अध्यायापेक्षा जास्त अध्याय या अनुगीतेचे आहेत. तोच विषय सांगितलेला आहे, पण त्याला अनुगीता म्हणलेला आहे. आणि तिथे कृष्ण उवाच, भगवान उवाच नाही आहे. ती अवस्था आहे. आपल्या सगळ्यांना अशा अवस्थेत राहण्याचा अधिकार आहे, संधी आहे, पण आपण त्या अवस्थेत राहतच नाही. म्हणून दत्तात्रेयाने जे गुरु केले त्यातला एक गुरु आहे कपोता म्हणजे कबूतर, आणि कपोती म्हणजे कबूतरी. हेच बघूया फक्त आणि पुढे जाऊया.
दत्तात्रेय जात असताना त्याने एक घरटं दिसतं. घरट्यात अशा चोची उघडलेली 2 पिल्लं दिसतात आणि त्यांचे आई वडील आहेत, कबूतर आणि कबुतरी. शेजारी जवळच किडे विशिष्ट सीझनमध्ये मोसमात जे किडे येतात त्यांना आवडतात ते आलेले आहेत. कपोता म्हणतो की मी आत्ता किडे आणलेले आहेत चोचीत धरून, मी आपल्या मुलांना भरवतो, तोपर्यंत तू जा आणि किडे आण. बाकीचे पक्षी येण्यापूर्वी आपल्याला जितके किडे आणता येतील, खाता येतील तितके आपण खाऊया. मुलांना काय, वडील बसलेले आहेत, कपोता कबूतर कबुतरी आई आणायला गेलेली आहे. आई किडे घेऊन आली त्यावेळेला आई थांबलेली आहे, वडील आणायला गेलेले आहेत. नंतर तिथे इतर पक्षी जमायला लागतात. त्यावेळेला तो कपोता म्हणजे कबूतर, हे दत्तात्रेय बघतायत, ह्यांना गुरु केलेलं आहे हे लक्षात ठेवा. आणि ते दोघेजण काय जवळ तर आहे, पण बाकीच्या पक्ष्यांनी संपवले किडे तर आपल्याला मिळणार नाही आहे. म्हणून काय करूया, आपण दोघंजण जाऊ, यांना इथे तर आहे जवळ, दोघं जाऊ, दोघंजण घेऊन येऊ. आत्तापर्यंत आई होती त्यावेळेला बाबा नव्हते, बाबा होते त्यावेळेला आई नव्हती, हे दोघंजण कुठे गेले. म्हणून कुतूहलानं, क्युरिओसिटी ज्याला म्हणतात, पाहिला की 2 पिलं खुरडत खुरडत घरट्याच्या बाहेर आली. खुरडत खुरडत का, त्यांना पंख नाही फुटलेले, पाय आहेत. अगदी पहाटे आज पक्ष्यांचं मांस मिळवायचं, निदान ही पिल्लं तरी माझ्या फासात अडकतील म्हणून एका पक्षी पकडणाऱ्यानं फास असा त्या फांदीवर घालून ठेवलेला होता, दोऱ्यांचा फास. त्या पिलांना काय कळणार आहे, पिलं चालत आली आणि पाय अडकला, सोडवायचा प्रयत्न केला, ती गाठ आणखीन घट्ट झाली, दोन्ही पिल्लं सापडले. दोन्ही पिल्लं सापडल्यानंतर ह्याला आनंद झाला. इतक्यात आई आली, बघितलं तर आपली दोन्ही पिल्लं सापडलेली आहेत, तडफडत आहेत. म्हणून त्यांना सोडवायचा प्रयत्न केला, ती जास्त अडकत गेली. मग ती म्हणली पिलांशिवाय मी कशाला जगू, म्हणून तिने त्या जाळ्यात उडी मारली आणि तीही अडकून पडली. ज्यावेळेला नंतर कबूतर आला, म्हणजे आपण हेड ऑफ द फॅमिली म्हणूया ना, गृहपती, त्यांनी बायकोला आणि मुलांना सोडवायचा प्रयत्न केला, पण नाही सोडवत आलं, त्यांनीही जाळ्यात उडी मारली. तो पक्षी पकडणारा म्हणला, देवा तू महान आहेस, गॉड यू आर ग्रेट. मला 2 पिल्लं मिळतील असं वाटलं होतं, पण मला 4 पक्षी मिळाले. दत्तात्रेयांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले तुमच्यासारखं कधीही व्हायला नको, यू आर माय नेगेटिव्ह गुरु. म्हणजे हे वाक्य परवा सांगितलं होतं, तरुण होती मुलं, त्या एकाने मला विचारलं असं, हाऊ कॅन गुरु बी नेगेटिव्ह. म्हटलं अरे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असल्याशिवाय सर्किट कसं पूर्ण होणार आहे रे. हे जे सगळे विद्युत सर्किट, हे सगळे शक्तीचं मंडल आपल्याला दिसतं, ते म्हणून स्विच तू दाबतोस त्यावेळेला जोडलं जातं, स्विच बंद करतोस त्यावेळेला सर्किट कट होतं, दिसत नाही, प्रकाश दिसत नाही. दोन्ही आवश्यक आहेत, स्त्री आणि पुरुष आवश्यक आहे. दिवस आणि रात्र नसेल तर ऋतू होणार नाहीत आणि हे जीवन शक्य होणार नाही. इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह रिलेटिव्ह आहेत, लक्षात ठेव. निगेटिव्ह तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं पॉझिटिव्ह आहे. सोपं करण्यासाठी नाथांनी आणखीन उदाहरणं दिलेली आहेत आपल्या भागवतात. ते म्हणतात सूप, सूपात तुम्ही दाणे ज्यावेळेला पाखडता त्यावेळेला सूप दाणेजवळ ठेवतं आणि भूस कोंडा वगैरे असतं त्याचा त्याग करतं. चाळणीने तुम्ही ज्यावेळेला पीठ चाळता त्यावेळेला कोंडा, दगड वगैरे चाळणी आपल्याजवळ ठेवते आणि चांगलं जे पीठ आहे त्या पीठाचा त्याग करते. चांगले दाणे सत्व सूप आपल्याकडे ठेवतात आणि चांगलं पीठ त्याग करते. म्हणून चाळणी निगेटिव्ह गुरु आहे आणि सूप पॉझिटिव्ह गुरु आहे. दोन्ही महत्त्वाचे आहेत. शिंप्याकडे जातो मी, कात्री कातरते, सुई जोडते. जोडणारा पॉझिटिव्ह गुरु, तोडणारा निगेटिव्ह गुरु. फक्त त्यांचा विचार केला तर. पण मला कपडे शिवायचे आहेत तर मला कात्रीही पाहिजे आणि मला सुईही पाहिजे. निगेटिव्ह असं काही नाही आहे प्रकार, फक्त काम तसं आहे. तिथे शब्द वापरलेत भागवतात ते कृष्णाने आत्ता सांगितलेले आहेत. अरे योगावर आरूढ होण्याची क्षमता तुझी असताना मुलं म्हणजे जीवन. देर इज मोर टू लाईफ दॅन अ चाइल्ड ऑर चिल्ड्रन. देर इज मोर टू लाईफ दॅन युअर जॉब. देर इज मोर टू लाईफ दॅन युअर वाईफ ऑर हजबंड. देर इज मोर टू लाईफ. जीवन केवढं विशाल आहे हो. जीवन किती महत्त्वाचं आहे. 2 मुलं पुढच्या सीझनमध्ये आपल्याला नवीन मुलं झाली असती, त्यांची जास्त चांगली काळजी घेतली असती. ही मुलं मेली म्हणून तुम्ही जीवन संपवता. हे दत्तात्रेय म्हणतात निगेटिव्ह असं नको व्हायला. जरा काही झालं की जीवन संपवतात. जीवनात काही अर्थ नाही आहे, जीवनाचा अंत केलेला बरा. हे चुकीचं आहे. हे का सांगितलं तुम्हाला की भगवान म्हणतो त्यावेळेला मी माझी योग आरूढ, आरूढ म्हणजे स्वार झालेलो आहे. घोड्यावर आरूढ होतो ना आपण, स्वार झालेलो आहे. आणि तिथून योगच्युत, योगारूढ अवस्थेत होतो, भगवान होतो. मी तुला गीता सांगितली. हे कपोता आणि कबुतरी योगारूढ होऊ शकले असती.
आपल्या मुलांबद्दल शोक व्यक्त केला असता आणि दुसरीकडे घरटं बांधलं असतं, जीवन चालू राहिलं असतं. हे केलं नाही त्यांनी. म्हणून दत्तात्रय म्हणाले, तुमच्यासारखं नको रे बाप्पा. अगदी लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला योगारूढ अवस्थेची संधी आहे आणि क्षमता म्हणजे कपॅसिटी आहे. क्षमता आहे, कपॅसिटी ऑपॉर्च्युनिटी दोन्हीही आहे, पण आपण वापरतच नाही. आपण बंधनात अडकतो. आपल्यासाठी खूप उदाहरणं दिलेली आहेत. विषय वाढेल म्हणून मी फक्त एकच उदाहरण सांगतो. मला पोपट पकडायचं आहे हो. पोपट किती उंच उडतो आणि पोपटाला जरी धरलं तरी त्याची चोच अशी असते की रक्तबंबाळ करेल आणि उडून जाईल माझ्या हातातून. पण मला जिवंत पोपट पकडायचं आहे. कशासाठी? विकेन, पिंजऱ्यात ठेवेन. मग त्याला कसं पकडायचं? माणसाला बुद्धी दिलेली आहे. पण ही दुसऱ्याला पकडण्यासाठी, म्हणजे मला आनंद मिळावा म्हणून दुसऱ्याला तुरुंगात म्हणजे बंदिवासात टाकण्यासाठी पण तो वापरतो. काय करतो? एक अशी सेमी सर्क्युलर अशी सळी घेतो, बार, त्याला तिथे जोडतो, वेल्डिंग करून इथे पाणी ठेवतो, पेरू ठेवतो, मिरच्या ठेवतो, खायला ठेवतो आणि त्याला खाली अशी एक सळई, बार आणि वरून एक पाईप की जो सहज त्याच्यावरून फिरेल. ते पोपट खाण्यासाठी येतो. त्या पाईपवर बसल्यानंतर पाईप फिरते आणि पोपट उलटा होतो. आपली सध्याची ही अवस्था आहे. पोपट खाली बघतो तर खाली जमीन आहे. तो घाबरतो. पाय सोडले तर मी मरेन. खरं पाय सोडले, त्याला पंख होते ना, पंखानंच तो उडणार आहे ना. त्यांनी जर पाय सोडले असते तर पंखानं त्या आकाशात परत तो उडत राहिला असता, आनंदानं विहरत राहिला असता. पण तो खाली बघतो आणि इतका घट्ट धरतो की पोपट पकडणाऱ्याला कधी कधी त्याची नखं कापावी लागतात. त्याची इतकी ग्रीप घट्ट असते. पंख असून न उडता पडेल याची भीती वाटणं हे पोपटाचं अज्ञान आहे. आपण तसेच आहोत की. माकडांना मला जिवंत पकडायचं आहे. मी काय करतो? एक छोटंसं तोंड असलेली मडकी पुरून ठेवतो. तोंड फक्त वरती आहे आणि त्याच्यात चणे घालतो. काही चणे बाजूला ठेवतो आणि माकडं झाडावरचे आहेत ते बघतील अशा पद्धतीने चणे खातो. आणि लपून बसतो. माकडं येतात. माकडं आल्यानंतर चणे बाजूचे संपल्यानंतर डोकावून बघतात तर ते मडकी आहेत एवढ्या तोंडाची, त्याच्यातही चणे आहेत. माकडं हात घालतात, मूठभर चणे घेतात. मूठ बाहेर निघत नाही आहे कारण मडकी घट्ट केलेले आहेत. मूठ निघत नाही आहे त्यांचे, लक्षात ठेवा. त्यांनी जर हातातले चणे सोडले तर हात जसा आत गेला तसा बाहेर येणार आहे. पण चणे इतके घट्ट ठेवतात की पुढे ते मडकं फोडून माकडांना जिवंत पकडून नेतात. हरणाला पकडणं सोपं आहे, पण हरणाचा एक वीक पॉईंट आहे की तंतुवाद्याचा आवाज ऐकला की कितीही दूर जाणारं हरिण थांबतं आणि त्या तंतुवाद्य किंवा वाजवणाऱ्याकडे येतं. तो फिडल घेऊन बसतो, व्हायोलिन, एका झाडाखाली, आणि हरिण समोरून जाते. ज्यावेळेला त्या व्हायोलिनचे आवाज, तंतुवाद्य, स्ट्रिंगेड इन्स्ट्रुमेंट पडतं त्यावेळेला हरिण थांबतं, वळतं आणि त्याच्या इतकं जवळ येतं की त्यांनी तिथे फास पसरून ठेवलेला आहे. त्याच्यात हरणाचे पाय अडकतात. मी हरणाला पकडलं. किती सोपं आहे. माशाला मला पकडायचं आहे. पाण्यात मासे किती वेगाने पळतात, पोहतात, मला नाही पोहता येत. मग मी गरईता म्हणतात ना, गळ, आणि त्याला आमिष, गायंडूळ किंवा काहीतरी लावलेलं आहे. जे तेवढासा भाग खातात तर निघून जातात, ते अडकत नाहीत. जो ग्रीडी आहे ना तो ते खातो 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 आणि तो गर असतो त्यालासुद्धा काही कण लागलेले असतात, ते खायला जातो आणि अडकतो गर. आणि मग मी त्या माशाला वर काढतो. माशाला मी कुठे पकडले हो? पक्षाला, पोपटाला मी कुठे पकडले? त्या हरणाला मी कुठे पकडले? त्यांनी स्वतः पकडून दिलेले. त्याला आत्मघात म्हणतात, आत्मनाश म्हणतात. आणि शेवटी दत्तात्रय काय म्हणतात, म्हणजे हे भागवतातलं कथानक आहे. आणखीन एक उदाहरण दिलं. हत्तीला पकडायचं आहे मला जिवंत, म्हणजे हत्तीला मी मंदिराला विकेन किंवा राजाला भेट करेन, मला पैसे मिळतील म्हणून हत्तीपेक्षा मोठा खड्डा खणला जातो. तो वाळलेली पानं, गवत याने पूर्णपणे भरला जातो. नंतर साकाची हत्तीण केली जाते, अगदी दिसण्यासारखी. आपण फ्लोट वगैरेला करतो ना, आणि ती खड्ड्याच्या पलीकडे ठेवते. हत्ती आल्यानंतर तो हत्तीणीला बघतो. तो त्या कामवासनेनी, स्पर्श सुखाच्या इच्छेने एवढा वेडा होतो. निसर्गाने हत्तीला देणगी दिलेली आहे. त्याच्या पायाला कळतं कुठे जमीन पोकळ आहे आणि कुठे घट्ट आहे, त्याप्रमाणे तो जातो. आता त्याला कळतच नाही आहे कारण त्याला फक्त हत्तीण दिसते. त्याला पुढे पोकळ खड्डा आहे, फक्त गवताच्या पानाने किंवा डवाळलेल्या पानाने भरलेला आहे. हत्ती जातो, मध्ये पडतो आणि खड्ड्यात त्याच्या वजनाने पडतो तो. नंतर त्याला माणसाळा होतात काही दिवसांनी आणि त्याला वर काढून विकतात. हत्तीला कोणी पकडलं? हत्तीकडे शक्ती आहे, हरणाकडे गती आहे, इकडे पोहण्याचं कौशल्य आहे, माशाकडे कोणी पकडून दिलेलं आहे. पोपटाकडे पंख आहे, माकडाकडे उड्या मारण्याची शक्ती आहे. या कुणालाही माणूस पकडणार नाही स्वतः. त्यांनी युक्ती वाढली आणि ते बळी पडलेले आहेत.
मला जर हे कळलं, शेवटी भागवतकार काय म्हणतात की एकेका इंद्रियाच्या अतिरेकी भोगामुळे हे सगळे पकडले गेलेले आहेत. माणसा 5-5 इंद्रियांचा अतिरेक तू करतोयस. बघायचं तर रात्रभर सिरियल्स बघायच्या, ऐकायचं तर म्युझिक ऐकतच राहायचं, किंवा शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय तेही ऐकायचं, इकडचंही ऐकायचं. किती इतके निर्दिष्ट प्रकारचे परफ्यूम्स की ते नाकाचा वास घेण्याची क्षमताच नष्ट होते. इतके पदार्थ आणि रेसिपीज की जिभेची रूच जाते आपल्या. अतिरेक, एका इंद्रियाच्या अतिरेकामुळे जर आत्मनाश होतो तर हे मानवा 5-5 इंद्रियांच्या अतिरेकामुळे काय होईल. ही तरी 5 मी तुम्हाला ज्ञानेंद्रिय सांगितली. आपण हाताचा अतिरेक करतो, नको त्या गोष्टी, उचापती, उद्योग, उपद्व्याप करतच राहतो. आपण पायांचा अतिरेक करतो, नको तिथे भरकटत जातो. आपण जिभेचा वाणी अतिरेक करतो, नको ते बोलतो, नको तितकं बोलतो, नको त्या व्हॉल्यूममध्ये बोलतो. बघा तुम्ही, नाकाचा अतिरेक करतो, आत्ता सांगितलं नाही, पायांचा लाव, मलमूत्र विसर्जन. आपण जे आहार करतो ना त्यामुळे मग ॲसिडिटी वगैरे बाकीचे सगळे त्रास होतात. जो चांगली एकादशी करेल ना, दशमी, एकादशी आणि द्वादशीला लक्षात ठेवा पारणं करायचं असतं. पारणं म्हणजे एका अर्थी तो समारंभ आहे, सांगता समारंभ. या 2 दिवसात जर आपण प्रामाणिकपणे एकादशीचे नियम पाळून आहार ठेवला तर आपलं मलमूत्र हे अत्यंत सुलभ पद्धतीने पास आउट केलं जातं आणि त्याला तेवढा दुर्गंध येत नाही. असा जो योगी असेल, जो शिस्तीत वगैरे करतो, त्याच्या मलमूत्राला सुगंध येतो. हे वर्णन आहेत योगशास्त्रातली. पण मलमूत्रसुद्धा त्रास न होता व्हायचं असेल तर मला काहीतरी बंधनं पाळली पाहिजेत. फार तळलेले, फार चमचमीत, फार तिखट पदार्थ नकोत. त्याचा मला दुसऱ्या दिवशी त्रास होतो, ॲसिडिटी होते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन, ही 5 ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणजे नियंत्रण ठेवलं पाहिजे. सतत दिवसेंदिवस माणसाला सीझन नाही आहे स्त्री पुरुष एकत्र यायला. जनावरांना सीझन आहे, पक्ष्यांना सीझन आहे. माणूस काय वर्षभर 24/7. काही नियंत्रण नको. त्यातूनच एड्स वगैरे सारखे रोग झालेले आहेत. अतिरिक्त सेवन, फक्त उपभोग उपभोग उपभोग. 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा म्हणजे स्किन. 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, जीभ ज्यावेळेला बोलते त्यावेळेला इट इज ऑर्गन ऑफ ॲक्शन. आणि ज्यावेळेला रुची बघते, स्वाद बघते, त्यावेळेला ऑर्गन ऑफ सेन्स, ज्ञानेंद्रिय आहे. आणि मलमूत्र विसर्जन आणि पुनरुत्पादन, ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन, जननेंद्रिय. ह्याचा अतिरेक करतो आपण, कुठे नियंत्रण राहिलेलं नाही आहे. आणि 11वं मन. ही एकादशी आहे. उपभोगाची एकादशी करायची तर आपल्या इतके अतिरेकी, बाकीचे अतिरेकी काय करतात, दुसऱ्याला मारतात. पण त्याच्यात एक फिदाईन असतो ना, सुसाईड बॉम्बर, तो स्वतःला मारतो आणि इतरांनी मारतो. आपण इतरांना मारत असू किंवा नसू, आपण स्वतःला मारतोय. कुठल्या प्रकारचे आपण फिदाईन्स आहोत, सुसाईड बॉम्बर. खरंच सांगतो, इतका अतिरेक करतो इंद्रियांच्या उपभोगांचा. मग मनावर नियंत्रण पाहिजे, बुद्धीचं, ती द्वादशी आहे. बुद्धीवर नियंत्रण पाहिजे, चित्ताचं, ती त्रयोदशी आहे. आणि नंतर आनंद कोश आहे, आत्मा आहे. चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या, प्रत्येक तिथीचा संदेश आहे, प्रत्येक तिथीचा संस्कार आहे. किती ऋषीमुनींनी करून ठेवलेला आहे. आपण थोडं जरी केलं ना, ज्याला टिप ऑफ द आईसबर्ग म्हणतात, तो जो मोठा हिमखंड असतो, हिमनग, त्याचा 1/8 भाग बाहेर दिसतो आणि बाकी 7/8 भाग खाली असतो. आणि खाली तो पर्वतासारखा असतो, वरती एखादं शिखर दिसतं. ते टायटॅनिकला दिसत नाही, टायटॅनिक त्याला आदळतं. आणि आमची बोट कधीही बुडणार नाही म्हणून जाहिरात केलेली असते. ती पहिल्याच ज्यावेळेला जात असते त्या क्रूजमध्ये पहिल्यांदाच बुडते ना, कारण तिला दिसला नाही खालचा हिमनग. आपल्याला कुठे दिसतात हिमनग, आपल्याला टिप दिसतं फक्त. 1/8 or 1/10 खाली केवढा पर्वत आहे. म्हणून सावध राहायला पाहिजे. ही गीता आपण ऐकतो, आपण भागवत ऐकतो, भागवताचे सप्ताह श्रवण नाही आहे, फक्त चिंतन आहे. ही शपथ घातलेली आहे, कुडी घातलेली आहे. 2 तुम्हाला प्रसंग सांगतो मग हेच खरं महत्त्वाचं आहे. मैत्री आणि गार्गी, मावशी आणि भाची. भाची आहे मैत्री, मावशी आहे गार्गी. जातात याज्ञवल्क्यांचा तिथे प्रवेश होतो आणि तो जनक राजा त्यांनी काही प्रश्न विचारलेला असतो की कोणत्याही ऋषीला जायला परवानगी, ज्याला विद्वत सभा म्हणलेला आहे, पार्लमेंट ऑफ द लर्नेड. शेकडो ऋषी आलेले असतात. माझं समाधान होईपर्यंत तुम्ही चर्चा करत राहिली पाहिजे. माझं समाधान झालं की सगळ्यांना जो करेल त्या ऋषीला मी भरपूर बक्षीस देईन.
अलंकार देईन, सोनं देईन, जमीन देईन, गाय बैल देईन, सगळं देईन त्याला. पण आलेले सुद्धा आहेत ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत जायचं नाही. इथून जाताना तुम्हालाही मी पुरस्कार किंवा उपहार मी देणार आहे. अशा याच्यात सगळ्यात शेवटी याज्ञवल्क्य येतात. याज्ञवल्क्य काल तुम्हाला सांगितलं ना, इंटेलेक्च्युअली ॲरोगंट माणूस फार भयंकर आहे. तो बुद्धिमान आहे आणि बरं उद्धट आहे. उद्धट कोणालाच किंमत देत नाही. याच्या उलट संत कसे असतात, अतिबुद्धिमान असतात, जीनियस, प्रतिभावंत, मेधावी, बुद्धिमान, अतिशय नम्र. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. इन्फिनिटीला तुम्ही एम्ब्रेस कसं करणार आहात? कारण इन्फिनिटी वाढतच जाणार आहे. तुम्ही तुमची एम्ब्रेस वाढवा, मिठी वाढवा, आलिंगन, ते पुढे पुढे नाही करता येणार. पण कोंडिले अनंता, अनंताला तुम्ही हृदयात कोंडाल जर तुम्ही नम्र व्हाल तर. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, ऐसा भक्ती योग निश्चित जाण माझा. मगाचं सांगितलं, जे जो भूटा नम्र व्हा, तुकाराम म्हणतात, आणि हे तर ज्ञानेश्वर म्हणतात. जे जे भेटे भूत, भूतांच्या हृदयात परमेश्वर आहे, त्याला नमस्कार करा ना, त्याला शरण जाणं, हाच भक्तियोग आहे. निश्चित ते सांगतात जाण माझा. हा फार महत्त्वाचा विचार आहे. आणि हाच विचार आपण करतोय की सगळ्या इंद्रियांवर थोडं तरी नियंत्रण आणलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे. आता झाली दत्तात्रय जयंती, आता झाली, म्हणजे त्याच्यानंतर पौषी पौर्णिमा येईल, त्याच्यानंतर माघी पौर्णिमा येईल, त्याच्यानंतर फाल्गुनी पौर्णिमा येईल आणि नवीन वर्ष सुरू होईल. म्हणजे अजून नाही म्हटलं तरी 3 पौर्णिमा म्हणजे 3 महिने आहेत. 3 महिने म्हणजे 90 दिवस. समजा तुम्ही आपल्याला 90 दिवस आहेत. मी नवीन वर्षाची गुढी उभारेन, ती माझ्यातला हा जो दुर्गुण आहे त्याचा विनाश करून, माझ्यातला जो सद्गुण आहे त्याचा विकास करून, विकासाची पौर्णिमा, आणि म्हणजे सद्गुणांची पौर्णिमा आणि दुर्गुणांची अमावस्या. 90 दिवस काही कमी आहेत. पण संकल्प केला पाहिजे की ही गोष्ट माझ्यात जास्त आहे, ती मी करेन. ही मला खूप खायला आवडतं, मी कमी करेन. मला नको तिथे जायला आवडतं, मी कमी जाईन. मला सारखं बडबड कमी करेन. 90 दिवस आहेत. आणि ज्या वेळेला बाकीचे लोक म्हणतील, घरातलेच लोक, की आता तुम्ही शांत दिसता, आता तुम्ही खरंच प्रसन्न वाटता, हां, गुढी उभारा. ते गुढी उभारणं काय फक्त रिच्युअल आहे? कर्मकांड करा. पण गुढी कशाची उभारायची? व्यक्तिमत्वाची आणि चारित्र्याची, म्हणजे पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर, त्याची गुढी उभारायची. आणि या गुढीवरून सहज आठवलं, महाभारत जर ध्वज असेल तर ध्वजाला 2 भाग असतात. एक ध्वजदंड, मास्ट ऑफ द फ्लॅग, ती काठी, आणि फ्लॅग. फ्लॅग कायम फ्लेक्सिबल असतो. तो पडला तरी इतका नम्र आहे, आणि व्हायला लागला तर एखादा वेव्ही लाटा असतात तसा वाहतो. पण ध्वजदंड तो स्थिर असतो. भीष्माचार्य हा ध्वजदंड आहे, तर कृष्ण हा ध्वज आहे. त्यांनी महाभारत तयार झालेले आहे. भीष्म थोडे फ्लेक्सिबल असते, कोर्स बदलला असता कथेचा, पण ते ताठ आहेत. आणि कृष्ण थोडा जरी ताठ असता, कल्पना करा, तरी कोर्स बदला, पण कृष्ण कायम लवचिक आहे. ज्याला आपण म्हणतो अनितीने वागला, त्यांनी फसवलं, बिलकुल नाही आहे. ती फ्लेक्सिबिलिटी आहे ना, दॅट इज द डेफिनेशन ऑफ सत्य. जास्तीत जास्त लोकांचं, जास्तीत जास्त काळ, जास्तीत जास्त हित, ते सत्य आहे. काल आपण उदाहरण दिलं होतं. आणि हे ताठ आहेत. निरपवाद सत्य, अपवाद नाही. कधीच माझी प्रतिज्ञा मोडणार नाही. किती प्रसंग आलेले आहेत, तो विषय अगदी लक्षात घ्या. आतल्या देवाशी मी प्रामाणिक राहीन, आतल्या देवाशी मी एकनिष्ठ राहीन. आतल्या देवाशी पुढे तर येणार आहे तो आजही बघा, मनमना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्करू. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, न धरी शस्त्र करी मी. किती सुंदर प्रसंग आहे. शकुनी सांगतो, आता युद्ध अटळ झालेलं आहे, तर नारायणाला आपल्याकडे बोलव. नारायण जर आपल्याकडे आला म्हणजे कृष्ण, तर पांडव युद्ध करणारच नाही. लवकर पहाटे जातो. कृष्ण झोपलेला आहे, डोक्याकडे बसतो. कोण? दुर्योधन. तिकडे युधिष्ठिरालाही सांगतो, युधिष्ठिर अर्जुनाला, की जा आणि आपल्याला नारायण पाहिजे. अर्जुन म्हणतो, मी त्याच्याशिवाय लढूच शकणार नाही. अर्जुन येतो, तिकडे दुर्योधन आधी आलेला आहे, तो डोक्याकडे बसलेला आहे, आणि हा अर्जुन पायाकडे बसतो. कृष्णाला याची जाणीव नाही आहे असं वाटतं की काय, त्याला कळतं. आणि तो एकदम उठतो वगैरे करून, अरे अर्जुना, इतक्या सकाळी? त्यावेळेला मागून दुर्योधन, मी आधी आलेलो आहे, मी आधी आलेलो आहे. अर्जुनसुद्धा म्हणतो की तो आधी आलेला आहे. तुम्हाला काही पाहिजे का? हो, काही पाहिजे म्हणून तर आलो आहे. आधी मी मागणार, दुर्योधन म्हणतो.
पण आधी मला अर्जुन दिसलाय ना रे. कृष्ण म्हणतो आधी अर्जुनाला मागू दे. नाही नाही नाही, अर्जुन म्हणतो, अर्जुन इतका सरळ मनाचा आहे की तो म्हणतो की दुर्योधनाला आधी मागू द्या. कृष्ण आणखीन शास्त्रार्थ करतो. जर एक मोठा असेल आणि लहान असेल तर लहानाचा हट्ट आधी पुरा करतात की नाही रे. तरी अर्जुन म्हणतो आधी दुर्योधनाला मागू दे. मग कृष्ण असा एक बाण काढतो. हे वाक्य शकुनीचं आहे की माधव के तूणीर में ऐसा बाण होगा मुझे कल्पना तक नाही. ते मी कुटील आहे, दुष्ट आहे, कपटी आहे, पण माझ्यापेक्षा जास्त कुटील, दुष्ट आणि कपटी असेल तर कृष्ण आहे. हे शकुनीचं सर्टिफिकेट आहे. काय केलं त्यांनी सांगितलं माझे 2 भाग आहेत. एक नारायण मी आणि नारायणी सेना. यादवांचं केवढं सैन्य आहे. मी ज्याला पाहिजे त्याला एक लक्षात ठेवा, संपूर्ण युद्धात मी हातात शस्त्र धरणार नाही. शस्त्र धरणार नाही. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. आता हा सगळेजण कीर्तनकार वगैरे वापरतात, आपल्याला सुद्धा पाठ आहे. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. इथे कीर्तनकार थांबतात कारण दुसरी ओळच नाही आहे. हा श्लोकच असा आहे. आम्ही गुगलला विचारलं या श्लोकाची दुसरी ओळ काय, ते म्हणाले आम्ही इतके रेफरन्सेस बघितले पण हा श्लोक एका ओळीचाच आहे. कारण कृष्णाने सांगितलेलं आहे. मग दुर्योधन विचार करतो हा हातात शस्त्र धरणार नाही, म्हणजे शंख चक्र गदा पद्म, हा चक्र धरणार नाही, गदा धरणार नाही, नुसतं कमळ घेऊन आला पद्म, काय उपयोग आहे. शंख नुसता वाजवत राहिला, काय उपयोग आहे. किंवा बासरी वाजवायला लागला, काय उपयोग आहे. हातात शस्त्र धरणार नाही आहे. अर्जुन म्हणतो नारायणा मला तूच पाहिजे, शस्त्र नसलं तरी चालेल. आता गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. संपूर्ण महाभारताचं युद्ध बघा, कृष्णाने 4 नाही 40 गोष्टी सांगितल्या असतील, पण 4 गोष्टी त्यांनी गीतेत सांगितलेल्या आहेत. असे कितीतरी गीतेतले श्लोक आहेत जिथे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मन मना भव, मद भक्तो, मद्याजी, माम नमस्करो, या 4 गोष्टी आहेत. हे हिताचं आहे. या 4 गोष्टी तू कर की मला जिंकलासच. हा नारायणी सेना घेऊन येतो आणि तो शकुनी त्याला विचारतो भांजे नारायण का क्या हो गया. है नारायण अर्जुन ने लिया, लेकिन नारायण काय शस्त्र धरणार नाही हातात, काय उपयोग आहे त्याचा. त्यावेळेला तो म्हणतो फसलास रे तू. नारायणी तू नारायण काढला की ई उरते. ई सेना हल्लीच्या बाबतीत पडद्यावरची सेना, ई कॉमर्स वगैरे म्हणतो ना, आणि त्यावेळी आता ई सेना, ई काय मागितलंस तू. आता काय करू, आता काही नाही, आता मरायचं, युद्ध करायचं आणि नारायणाकडून मरायचं. नारायण शस्त्र धरणार नाही, पण गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. तुम्ही गीतेतले श्लोक शोधून काढा. 4 गोष्टी सांगितल्यात. कर्मण्येवाधिकार असते एक, मा फलेषु कदाचन दुसरी. मग दुसरं कर्म करायचं नाही असं ठरवू नकोस, कर्माचा हेतू धरू नकोस. 4 गोष्टी आहेत प्रत्येक वेळेला की परित्राणाय साधूना विनाशातून धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 4 गोष्टी. अरे असे किती श्लोक आहेत आणि या 4 गोष्टी युक्तीच्या आहेत. आणि युक्ती म्हणजे ट्रिक नाही मराठीतली, हे लक्षात ठेवा. युक्ती म्हणजे योग युक्त युक्ती, म्हणजे जोडला गेलेला आहे तो परमेश्वराशी, ती युक्ती आहे. अखंड म्हणतात ना की अनन्यास चिंतयंतो मान, अखंड युक्त माझ्याशी जो आहे त्याचा योगक्षेम मी चालवेन. कितीदा गीतेत युक्त शब्द आलेला. युक्त म्हणजे एक योग्य आणि युक्त म्हणजे जोडलेला. जोडलेला हे महत्त्वाचं आहे. आता आपण हे जे श्लोक आहेत काल आपण अभ्यासाला घेतलेले आहेत ते बघूया ना. 4 श्लोक आहेत ते आपण 4ही जरी आज संपवले तरी उद्या फार महत्त्वाचे उरलेले श्लोक आहेत जे आपण पाहणार आहोत. ईश्वर सर्वभूतानां. आपण काय करूया, वाचूया, सगळे श्लोक वाचूया माझ्यानंतर. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 18. श्री भगवान उवाच. म्हणा. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्.
इति संपलं माझं सांगून अर्जुना. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशैतद अशेषेण विमृशैतत् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु. हे स्वातंत्र्य दिलं आणि कृष्ण सावध झाला. अर्जुनाला काय पाहिजे? युद्ध करायचं नाही आहे. मला माझ्या गुरुना आणि माझ्या आजोबांना भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य मारायचं नाही आहे. मी जातो निघून. मी काय करेन? मी भिक्षा मागेन, गीतेतले शब्द आहेत, किंवा मी अरण्यात जाऊन तपश्चर्या करेन. हे नाही करणार. यथेच्छसी तथा कुरु म्हणल्यानंतर खरंच जर अर्जुन गेला तर कृष्ण सावध होतो. आणि मग पुढे काय म्हणतो ते बघा. सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. तो काय म्हणतो ते बघा. इति ते तुला ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्य. गुह्य म्हणजे गुपित, त्याच्यातलं गुपित, आणि गुह्य तर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त गुपित. म्हणून सांगतो हे जे शेवटचे 2 श्लोक आहेत ना, त्यातल्या त्यात शेवटचा श्लोक हा गीतेचा कळस आहे किंवा गीतेचं सार आहे. गीतेचं सार आपल्यासारख्या प्रापंचिक भक्तांना कुठलं विचारलं तर निसंशय आपण इथे शेवटचा श्लोक आत्ता म्हणणार आहोत ते सार आहे. पण त्याच्या आधी बघा ना, पहिला कसं यथेच्छसी तथा करू, 63वा श्लोक आहे. यथेच्छसी तथा करू. नंतर सर्व गुह्यतमं भूयः. पुन्हा मी तुला सांगतो. गुह्य सांगितलं, गुह्यात गुह्य सांगितलं, गुह्यात गुह्यतरम नाही श्रेष्ठ तेही तुला सांगितलं. सर्व गुह्यतमं ते सांगायचं राहिलंय. कृष्ण म्हणतो मी तुला सांगितलं, यथेच्छसी तथा कुरु सांगितलं, पण हा खरंच जर त्याला पाहिजे तसं करायला गेला म्हणून शेवटी काय सांगितलं बघा. सर्व गुह्यतमं भूया पुन्हा शृणु मे परमम मे द अल्टिमेट. मी परम तुला सांगतो, याच्या पलीकडचं मी काही कुणीच सांगू शकणार नाही. परम पहिल्यांदा गुह्य, गुह्यातलं गुह्य, गुह्यात गुह्यतरम, नंतर सर्व गुह्यतम. तर आणि तम, तर म्हणजे बेटर आणि तम म्हणजे बेस्ट. हे आहे ना. आता तुला सांगतो सर्व गुह्यतम, आणि इतकंच नाही, शृणु मे ऐक माझं परमम वचः अल्टिमेट. मी तुला काय सांगतो ते ऐक. काय सांगितले ते लक्षात. इष्टोऽसि मे दृढमिति. इष्ट म्हणजे मित्र. तू माझा मित्र आहेस. काय कर? दृढ मित्र आहेस माझा, आणि म्हणून मी तुला वक्ष्यामि ते हितम. वक्ष्यामि म्हणजे सांगतो, ते म्हणजे तुझ्या, आणि हित म्हणजे हितासाठी. तुझ्या हितासाठी मी पुन्हा सांगतो, कारण तू माझा मित्र आहेस. आणि हे शेवटचे 2 श्लोक की मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इथे कृष्णाचा उपदेश करा संपतो. काय सांगितलेलं आहे की मनमना भव, मला तुझं मन जोड. किती? 24/7. हल्ली आपण म्हणतो म्हणून भागवताचा सप्ताह इज 24/7. आज आपण त्याला 24/7 म्हणतो. 24 × 7 168 तास शुकमुनी बसलेले आहेत, पण ते मुनी आहेत. पण तो राजा बसलाय किंवा परीक्षित, ज्याच्या डोक्यावरची जी तलवार आहे ना मृत्यूची टांगलेली, 7व्या दिवशी वर आहे, 6व्या दिवशी खाली आली, 5व्या दिवशी खाली आली, 4थ्या दिवशी खाली आली, आणि हे सगळ्यांना माहीत आहे 7व्या दिवशी राजा मरणार आहे. काय एकाग्रता आहे परीक्षिताची. म्हणून भागवताचे लागोपाठ 2 सप्ताह झालेले आहेत. पहिला सप्ताह झाला आणि परीक्षित मुक्त झाला. परीक्षित ज्यावेळेला मुक्त झाला त्याच्या आधी जो धुंदुकारी होता, गोकर्ण आणि बाकीचे ऋषी मुनी यांच्यात पहिला भागवत सप्ताह आहे. तो कशासाठी झाला? धुंदुकारी हा पिशाच्य योनीतला आहे, ज्याला शरीर नाही आहे पण वासना उरलेल्या आहेत, म्हणून तो पिशाच्य योनीत आहे. तो म्हणतो मला मुक्ती दे. आता हे बारकावे लक्षात घ्या तुम्ही. फक्त
हा गयेला असताना त्याला बातमी कळते, हा गयेला जातो, गयेला पुण्य केलं की अनंत कोटी कुळांचा पितरांचा उद्धार होतो. त्यांनी आपल्या आईने आत्महत्या केलेली असते, तिच्यासुद्धा वासना अपूर्ण असतात, जीव कुठेतरी लटकत असतो. आणि हा भाऊ तो इतका व्यसनी असतो की शेवटी आईने आत्महत्या केल्यानंतर याला काही वाईट वाटत नाही. तो बायकांनाच घरात आणून ठेवतो, ज्या वेश्यांकडे तो जात असतो ते. नंतर खायला काही उरत नाही, तो राजाच्या घरी चोरी करतो आणि आणतो. त्या बायका विचार करतात की राजाच्या घरी यांनी चोरी केलेली आहे, राजाचे सेवक याला पकडतील आणि याच्याबरोबर आपण म्हणून आपणही पकडले जाऊ, आजच रात्री याला मारूया. अत्यंत क्रूर पद्धतीने त्याला मारतात. आणलेला चोरीचा माल घेऊन त्या चारी दिशांनी निघून जातात. हा धुंदुकारीचा. त्याच्या आईचं नाव आहे धुंदुली, वडिलांचं नाव आहे आत्मदेव आणि भावाचं नाव आहे गोकर्ण. या 4 नावांवर विचार केला ना की सगळं भागवताचं महात्म्य डोळ्यासमोर उभं राहतं. गोकर्ण म्हणजे गाईसारखे कान त्याला दाखवले आहेत, पण गो म्हणजे जमीन, भूमाता, आणि गो म्हणजे इंद्रिय. म्हणून गोकुल, गोपाळ हा इंद्रियांचा स्वामी आहे. तर तसा तो आहे. तो म्हणतो की आता शेवटी करू काय, सप्ताहम वाचनम करू. सूर्य सांगतो त्याला की सप्ताह कर. कुठल्या ग्रंथाचा? भागवताचा. म्हणून तो करतो. त्यावेळेला तो राहतो कुठे? बांबू उभारलेला असतो. अजूनही आपण बांबू उभारतो भागवताच्या वेळेला. त्याला 7 गाठी असतात, ज्याला नोड्स म्हणतात. ते पहिल्या दिवसाचं ज्यावेळेला कथानक संपतं त्यावेळेला फट असा आवाज येतो. सगळेजण इकडे तिकडे बघतात, कळत नाही, पण एक गाठ फुटलेली असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा फट असा आवाज, गाठ फुटलेली असते. 7व्या दिवशी 7वी गाठ फुटते आणि बांबू स्प्लिंटरिंग त्याचे असे चिरफाळ होतो आणि त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडतो. नमस्कार करून सांगतो गोकर्णाला, अरे तो पापी होता ना पिशाच्य अवस्थेतला, तो भागवत ऐकून मी मुक्त झालेलो आहे, दिव्य देह मला धारण केलेला आहे, नमस्कार, धन्यवाद. त्यावेळेला ऋषी वगैरे ऐकायला असतात की हा एक पिशाच्य अवस्थेतला, तो सुद्धा बांबूत बसलेला, तो मुक्त होतो आणि आम्ही समोर बसलेले ना देहाने ऐकलेले आम्ही मुक्त होत नाही. कारण का? अरे तो एकाग्रतेने ऐकत होता, त्याला मुक्तीचा ध्यास लागला होता. आणि तुम्ही इथे श्रवण करायला आले होतात, जाता जाता मुक्तीचं गाठोडं मिळालं तर ठीक आहे, पण मोक्षाचं गाठोडं नाही आहे काही. त्याच्यासाठी एकाग्रता पाहिजे आणि सतत कष्ट आणि ते ध्येय असलं पाहिजे, जे त्याला धुंदुकारीचं होतं. मग म्हणाले आता काय करूया, मी पुन्हा सप्ताह करतो. लगेच त्यांनी दुसरा सप्ताह केला. सगळे जे श्रोते होते त्यांना सांगितलं दुसरीकडे कुठेही लक्ष देऊ नका. अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्यगामिना पार्था अनुचिंतयन अनुचिंतयन अनुचिंतयन. 8 दिवस आपण भागवत ऐकतो, त्या दिवशी ऐकलेल्याचा विचार करून दुसऱ्या दिवशी जातो का ऐकायला? नाही. चिंतन करत नाही, मनन करत नाही, मौन पाळत नाही, मनात घोळवत नाही. काय सुंदर उदाहरणं दिली, काय सुंदर गोष्टी सांगितल्या, काहीच करत नाही आपण. येतो बसतो जातो, येतो बसतो जातो. याला जन्म मरणाच्या येरझारा म्हणलेल्या आहेत. आणि ही येरझारा थांबल्या म्हणजे मी मुक्त झालो. मुक्तीसाठी भागवत आहे, मृत्यूसाठी नाही आहे. ज्या वेळेला 7व्या दिवशी तो तक्षक दंश, नागाच्या दंशाने मरशील, दंश करतो, त्याच्या आधी तो मुक्त झालेला आहे. त्याची आत्मज्योत ही शुकमुनींच्या आत्मज्योतीत विलीन झालेली आहे. आता तो मरतो, त्याचा देह आहे. देह पडता पडता तो म्हणतो, हे भिक्षुका तू तक्षक आहेस, माझ्या कलेवराला दंश कर आणि ऋषींचा शाप सत्य कर. त्याचा अर्थ काय? ऋषींचा शाप देहापर्यंत आहे, मनापर्यंत कशाला तुम्ही शाप घेता? ऋषींचा शाप आहे म्हणजे मी म्हणणार 7 दिवस 6 दिवस 5 दिवस असं होतं. भिणारच आहात तुम्ही. ज्या दिवशी शाप ऐकलात त्याच दिवशी तुम्ही मेलेलात. जर शाप मनापर्यंत पोचवला नाहीत, मन बुद्धी शांत राहिली तर परीक्षित होता येतं. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक जातो, इतके भागवत सप्ताह ऐकले, पण हा 7व्या दिवशी मुक्त झाला हे आम्हाला पटत नाही. ते म्हणाले की परीक्षितांनी ज्या पद्धतीने श्रवण केलं आणि शुकमुनींनी ज्या पद्धतीने भागवत सांगितलं, माझ्याकडे शुकमुनी तयार आहेत म्हणाले, परीक्षिताला घेऊन या. ते लोक परीक्षिताला शोधायला गेले, अजून आलेले नाहीत परत गोंदवल्याला, हे लक्षात ठेवा. तो गेल्यानंतर शोधायला बाकीचे लोक महाराजांना म्हणाले, तुम्ही स्वतःला शुकमुनी म्हणता ना, शुकमुनी माझ्याकडे आहे. मी माझ्याकडे आहे म्हणलं, मी नाही. अरे 2 लग्न झालेला मी, 4 मुलंहून 4 मुलं मेलेला मी. हे आमचे गुरु आहेत हा गोंदवलेकर महाराज. आपल्यापेक्षा दुःखाचं जीवन आहे त्यांचं,
पण असंख्य लोकांना आनंदाचा मार्ग दाखवला, अजूनही दाखवत आहेत. 4ही मुलं मेली. लक्षात ठेवा, बारसंच केलं नाही 3 मुलांचं. ती बायको दुसरी आंधळी, ती काय म्हणाली की तुम्ही नाव बारसं करत नाहीत म्हणून मुलं मरतात. ते म्हणाले मुलं मरणार असतात म्हणून मी बारसं करत नाही. किती दृष्टीतला फरक आहे. उत्तर ध्रुवासारखा फरक आहे. मुलं मरणार असतात लवकर म्हणून मी बारसं करत नाही, कारण बारसं केलं म्हणजे एक इव्हेंट त्या मुलाला नाव आलं, त्या मुलाचं व्यक्तिमत्व आलं, त्याला जास्त संबंध आले, त्याचं कौतुक आलं. आत्तापर्यंत काय बाळ झाला होता, गोरा होता हो, पण ह्या दिवसांनी मेला, एवढीच स्मृती राहील. आज आपण बारसं करतो त्यावेळेला काय व्हिडिओ फिल्मिंग, निरनिराळे फोटो, स्वतःच्या सेल्फी, बाळाच्या कानात कुर्र, आणि नंतर बाळ काय हसत होतं, या सगळ्या स्मृती. आणि ते बाळ जर गेलं पुढच्या वाढदिवसाच्या आधी तर फक्त छाती बडवत आयुष्यभर रडायचं, काय आमचा राजू चांगला होता नाही, कारण त्याला नाव आलं की तो जिवंत व्यक्ती झाला. बाळ बाळच राहिलं पाहिजे. नाही म्हणाली, आता जर मूल झालं, त्यांना मुलगी होते, नाव ठेवतात शांता. ती 2.5 वर्षांनी तीही जाते, पण शांतीच्या काय आठवणी. पहिली मुलं गेली त्यावेळेला फक्त मूल झालं गेलं, मुलगा होता गेला, एवढंच. रडत नाही बसले. शांता 2.5 वर्षाची झाली, तिच्या किती आठवणी, आहा. आणि ती किती निष्प्रभ, हे चरित्रात वाचा तुम्ही. म्हणून म्हणाले 4 मुलं मला झाली, 4ही मुलं मेली. पहिली बायको मेली. आईचा आग्रह म्हणून मी दुसरी बायको केली, ती आंधळी केली, निवडून आंधळी केली, कारण तिलाच 3 बहिणी होत्या, चांगल्या होत्या दिसायला. पण मी गेलो त्यांच्याकडे आणि त्यांना सांगितलं आणखीन एक मुलगी आहे ना, त्यांनी दुसरी दाखवली. आणखीन एक मुलगी आहे ना, तिसरी दाखवली. आणखीन एक मुलगी आहे ना, हो म्हणाले, पण ती आंधळी आहे. कुणाला लग्न करायचं आहे? मलाच लग्न करायचं आहे. ते उडालेच, ह्या मुलीचं लग्न होणार नाही. तिला महाराज सरकार म्हणायचे, एकांतात आंधळी म्हणायचे प्रेमानं, पण सरकार आहे आमचं. आणि त्या बाईनी शिकलेली नव्हती. 5 वर्ष गोंदवल्याचा व्यवहार, गोंदवल्याचा सगळी जत्रा, उत्सव, त्याची सगळी शिस्त, जी आता 150 वर्ष झाली तरीसुद्धा अजून चालू आहे. तिथलं अन्नदान हे केवढं कर्तृत्व होतं त्यांचं. म्हणून तुम्ही जितके जास्त गुंताल, जितकी जास्त नावं ठेवाल, निरनिराळे समारंभ कराल, मग 25 लग्नाचा वाढदिवस, 50वा हा वाढदिवस, 70वा तो वाढदिवस, स्मृती फक्त दे आर कॉल्ड फॉसिलाइज्ड मेमरीज. फॉसिल्स, जसे जनावरं मरतात आणि त्याच्यावर माती साठत जाते आणि हाडं उरतात, तसे अल्बम. पूर्वी अल्बम होते, आता काय पेन ड्राईव्ह. जाता येता बघा, मुलांना दाखवा. तुम्हाला सांगतो, एका मित्राच्या, माझ्या म्हणजे कलिग्ज होते माझे, बरेच वर्षांनी त्यांना मूल झालं, अमर नाव ठेवलं. 3 वर्षांनी हा अमर मेला. नाव ठेवलं म्हणून त्या अमर होणार आहे? तो काय विष्णू सहस्रनामातला अमर आहे? नाही. विष्णू सहस्रनामाची विष्णूची नावं, तसं विष्णूचं रूप आहे, स्वरूप आहे. आपली फक्त नावच आहेत. अमर 4थ्या वर्षी मेला. आणि म्हणून मोठा फोटो त्याचा, अमर जन्मला 2000 आणि गेला 2004ला. आणि प्रत्येक वेळेला दार लावताना ते दोघंजण नव्हतं रडायचे. अमर दिसायचा. आल्याबरोबर अमर दिसायचा. येता जाताना सांगायचं, काय हो गुटगुटीत होता, काय हो गोरा होता. दुःख 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 जीवनात. एवढे मोठे अधिकारी होते, पगार वगैरे चांगले होते, पण अमर गेला, अमर झाला. म्हणाले या दुःखातून आम्हाला बाहेर काढा. म्हणलं करणार आहात का? हा फोटो काढा, कपाटात ठेवा, अगदी आठवण होईल त्यावेळेला बघा ना काढून. रोज जाताना बघायचं, उसासे टाकायचे, येताना हुंदके द्यायचे, रोज आठवण. पण येणार कसं? ते रोप जर वाढलं तर मुळं किती वाढलीत हे बघण्यासाठी रोज जर उपटून बघितलं तर ते जगणारच नाही. रोज तीच आठवण. मी कसं त्यातून बाहेर पडणार आहे? बाहेर पडायचं असेल तर विवेक पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. नुसतं वैराग्य काय कामाचे? आणि नुसता विवेक थिओरिटिकल. विवेक हा विचार आहे आणि वैराग्य ही कृती आहे. या दोन्ही गोष्टी पाहिजेत. कृष्णाच्या जीवनात त्या 2 होत्या. आणि म्हणून शेवट काय म्हणतो, मनमना भव मदभक्तो मध्याजी. जिकडे जाशील तिकडे माझी पूजा कर. म्हणजे प्रत्येक काम, वर्क इज वर्शिप अँड ड्युटी इज डेइटी. डेइटी म्हणजे गॉड, गॉडेस. ड्युटी इज डेइटी अँड वर्क इज वर्शिप. बघा तुम्ही, सगळीकडे माझी पूजा कर. आणि शेवटी काय, माम नमस्कार, जिकडे तिकडे मला नमस्कार कर. या माईकला मी नमस्कार केला पाहिजे, नाहीतर माझ्या घशाची अशी परिस्थिती आहे, मी बोलूच शकलो नसतो, तुम्हाला ऐकूच आलं नसतं. माईक माझा देव नाही आहे. माईकच्या आत जी यंत्रणा आहे, मेकॅनिझम, त्यामुळे माईक चालतो. हे काय कव्हर आहे फक्त, हे वायर आहे. या वायरच्या आत कॉपरची वायर आहे, त्याच्या आत करंट आहे.
ही वायर आहे, वायरला नमस्कार नको करायला. ती आहे म्हणून आतली वायर आहे, आणि आतली वायर आहे तांब्याची म्हणून त्यातून तो प्रवाह होतोय. हा स्टँड नको का सांगा बरं. मग स्टँडच्या स्टेजवर आणि स्टेजच्या जमिनीवर मी कुणाकुणाचे उपकार मानू, कुणाकुणाला धन्यवाद देऊ. हेच जीवन आहे, लक्षात ठेवा. सर्वत्र माम नमस्करू, मनातल्या मनात नमस्कार करणं. आम्ही तर नेहमीच सांगतो मुलांना, विद्यार्थ्यांना नमस्कार करा. ते आपल्यापेक्षा लहान आहेत म्हणून आपल्यापेक्षा निरागस आहेत, आपल्यापेक्षा कमी पापं त्यांनी केलेली आहेत. फसवणूक, खोटं बोलणं अजून त्यांच्या जीवनात आलेलं नाही. पण त्यांना असा नमस्कार कराल तर त्यांना विचित्र वाटेल, बाबा मला काय नमस्कार करता. मनातल्या मनात करा, कराच तुम्ही. विद्यार्थी आहेत म्हणून मी आहे, त्यांनी यश मिळवलं म्हणून मी त्याचा शिक्षक म्हणून आलो. विवेकानंदांमुळे रामकृष्ण आणि रामकृष्णांमुळे विवेकानंद. बिंब आणि प्रतिबिंब. कधी बिंब कोण आहेत? रामकृष्ण. प्रतिबिंब कोण आहेत? विवेकानंद. कधी विवेकानंद बिंब आहेत तर रामकृष्ण प्रतिबिंब आहे. हीच गुरु शिष्यांची जोडी, जैसी गलबत होडी. काय सुंदर प्रसंग आहे. विवेकानंद विचारतात, गुरुची काय गरज आहे? शेवटी मीच गुरूंनी सांगितलेलं समजणार, त्याच्यावर चिंतन करणार आणि ते ॲसिमिलेट म्हणजे आत्मसात करणार. इट विल बी अ पार्ट अँड पार्सल ऑर इट विल बी इंटिग्रेटेड विथ माय पर्सनॅलिटी अँड बिहेवियर. माझं व्यक्तिमत्व आणि माझं वागणं याच्याशी एकरूप झाल्याशिवाय ते मी करणार आहे. गुरुची काय आवश्यकता आहे? ते म्हणाले, गुरुची खरंच आवश्यकता नाही. तुला समोर काय दिसतंय? एक बोट जात होती, शेजारी कलकत्ता, बंदर, पोर्ट. ही बोट केव्हा पोहोचेल कलकत्त्याला? एक साधारणतः 10-15 मिनटं लागतील. आणि त्याच्या मागे जी छोटी होडी आहे तिला यंत्रही नाही आहे. या बोटीला स्टीमर आहे, यंत्र आहे. या बोटीला वळवण्यासाठी सुकाणू, रडर म्हणतात, ते आहे. मागच्या बोटीला काहीच नाही आहे. ही 15 मिनिटात कलकत्त्याला पोचेल. मागची बोट केव्हा पोचेल? तेव्हाच पोचणार ना. पुढचा आहे ना गलबत, तो गुरु आहे, आणि मागची होडी आहे ना तो शिष्य आहे. गुरु शिष्यांची जोडी जैशी गलबत होडी. होडीला काहीच कष्ट करावे लागत नाही. तिला ना यंत्र ना रडर काहीच नाही आहे. पण जातो गलबत. गलबत म्हणजे शिप, आणि होडी म्हणजे लहानशी लॉन्च वगैरे असते तशी. विचार करा तुम्ही. म्हणून शेवटी हे सगळं माझ्यावर आहे. ते म्हणून माझ्यावर नाही, माझ्या आत आहे. सगळं विश्व माझ्या आत आहे. म्हणून डोळे मिटून बसायला शिकलं पाहिजे, ओठ झाकून बसायला शिकलं पाहिजे. ओठ झाकून बसणं मौन आहे आणि डोळे मिटून बसणं ध्यान आहे. नुसतं बसाना ध्यानाची सुरुवात आहे ती. आतला जो परमेश्वर आहे ना तोच तुम्हाला मार्गदर्शन करेल. असं कर, तसं कर. ह्या ध्यानाच्या पद्धती काय आकाशातून पडल्या आहेत? हे ग्रंथ लिहिले गेले ते काय असे जमिनीवरून वाहत आलेले आहेत? नाही आहेत. ते त्या शक्तीनं त्यांच्याकडून करवून घेतलेलं आहे. आपण शेवटची ओळ वाचूया आणि ब्रेक, थोडासा इंटरव्हल घेऊया. सर्व धर्मान मामे वैश, हे तू केलंस मनमना भव. तुझं मन मला जोडून टाक. मद भक्तो, माझा कायम भक्त राहा. मद याजी, याजी म्हणजे माझी पूजा कर जिकडे जाशील तिकडे. आणि माम नमस्करू, मला नमस्कार कर. हे गीतेचे 4 म्हणजे तुम्हाला काय सोपं वाटलं का? लक्षात ठेवा, मन मना भव, मन मला जोड, हा ध्यानयोग आहे. कारण शेवटी एकरूप झाल्याशिवाय मी समाधी कशी करणार आहे? धारणा, ध्यान, समाधी. हे यम, नियम, आसन वगैरे सोपं आहे हो, पण प्रत्याहारपासून खरा योग सुरू होतो. आतला योग आहे तो. आणि म्हणून सांगितलेलं आहे, तू काय करशील? माम एव एष्यसे, तू माझ्यातच येऊन राहशील रे. आपण म्हणतो जयाने सदा वास नामात केला. सदा तू राहा कुठे? संगती सज्जनासी, आणि सज्जनांच्या आत वास कर असं कोण सांगतात? समर्थ. इथे काय केलेलं? भगवंतात मी आणि माझ्यात भगवंत. काय सुंदर नातं आहे हे. माम एव एष्यसी सत्यम ते प्रतिजानी, प्रतिज्ञापूर्वक सत्य सांगतो, कारण तू माझा दृढ भक्त आहेस, तू माझा सखा आहेस, माझा मित्र आहेस, इष्ट. हे लक्षात ठेवा. आणि शेवटी सर्व, आता किती सांगू रे तुला, सर्व धर्मान परित्यज्य. बिलकुल कन्फ्यूज करू नका की धर्म म्हणजे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी. त्यावेळेला हिंदू धर्मसुद्धा नव्हता. हे काळाच्या ओघात हिंदू शब्द आलेला आहे. त्यावेळेला सत्य, सनातन, नित्य, नूतन, चिरंतन असा आर्य वैदिक धर्म, एवढं मोठं माझ्या धर्माचं नाव आहे. एवढं कोण सांगणार आहे? म्हणून सनातन. आपण सगळे सनातनी आहोत. सनातन म्हणजे जो नित्य नूतन आहे, जो चिरंतन आहे, तो कधी जुना होणार नाही आहे, जो कधी शिळा होणार नाही आहे, जो कधी मरणार नाही आहे, असा चिरंतन धर्म आहे. आर्य वैदिक धर्म हे नाव आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे? सर्व धर्मान म्हणजे धर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत. धर्म इज अ सेट ऑफ ड्युटीज. धर्मानं वाग. पुत्र धर्म आहे तसा पितृधर्म आहे, गुरुधर्म आहे
तसा शिष्य धर्म आहे. आज शिक्षक धर्मानं वागत नाहीत, म्हणून मुलांच्या विद्यार्थी धर्मानं वागत नाहीत. सांगावं लागतं आपलं स्टँडअप कशाला? मुलांनी उत्स्फूर्तपणे उभं नको राहायला. शिक्षक जर बसमध्ये गेला आणि सगळी बस गच्च भरलेली आहे, त्याचे 4-10 विद्यार्थी तिथे आहेत, 10 जणांनी उठायला नको, सर इथे बसा, सर इथे बसा, सर इथे बसा. नाही घडत. दुसऱ्या शाळेतला एखादा चांगला शिक्षक आला तर तो आल्यावर उभं राहतात, टीचर इथे, सर इथे. बघा, अनुभवावरून सांगतोय तुम्हाला. हे कुणी मिळवलेलं आहे? मी माझा धर्म पाळला तर दुसऱ्याचा धर्म पाळेल. धर्म म्हणजे ड्युटी. पालकांनी पालकांचा धर्म पाळला, मुलांचा ब्रिंगिंग अप चांगलं करण्याचा, तर मुलांचा धर्म पाळतील. पालकांची सेवा म्हातारपणी करण्याचा. जर तुम्हीच मुलांना हॉस्टेलमध्ये पाठवलं किंवा 3 वर्षापासून स्वतंत्र खोलीत झोपायला लावलं तर ती मुलं वृद्धाश्रमातच पाठवणार आहेत तुम्हाला. बघा तुम्ही, सध्या एक फार भयंकर चर्चा होते विषयाची की मुलांची मनं प्रदूषित होतात, कारण सगळी पॉर्नोग्राफी, जगातलं सगळं आपण ज्याला म्हणतो ना की अश्लील, बीभत्स, असं सगळी वाङ्मय सचित्र मोबाईलवर मिळतं. ऑस्ट्रेलिया इज द ओनली कंट्री, सोपार त्यांनी सोशल मीडियाच बंद केलेला आहे. आपण कितीतरी 20 चॅनल्स बंद केले, नवीन ॲप्स आलेली आहेत. आणि हे ज्याला OTT म्हणतात ना आणि वेब सिरीज म्हणतात ना, त्याच्या इतकं अश्लील काही नाही आहे. आणि अश्लील भूमिका करणाऱ्यांना, बाहेर निषेध करणाऱ्यांना तुम्ही रामाच्या भूमिका देता आणि त्या रामाच्या भूमिकेत त्यांना नमस्कार करता. कन्सिस्टन्सी उरलेली नाही राष्ट्रात. म्हणून आज विचारवंत पुढे यायला लागलेले आहेत आणि स्टॉप दिस चॅनल्सची नावं दिलेली आहेत. स्टॉप दिस ॲप्स, OTT, त्या वेब सिरीज. बघा, हा नवीन मुलांची मनं नासल्यानंतर कसली पिढी हो तुमची पुढची. आणि त्यातून डिजिटल पिढी, स्पिरिच्युअल काहीच नाही आहे. म्हणून पहिल्या दिवशी आपण प्रश्न विचारला होता की डिजिटली युअर्स असं म्हणणं चांगलं का स्पिरिच्युअली युअर्स? आपण आत्म्याच्या पातळीवर ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति, तुझा हृदयातला ईश्वर आणि माझा हृदयातला ईश्वर, हा आपला बॉन्ड आहे, हे आपलं कनेक्शन आहे, हे आपलं रिलेशन आहे. कनेक्शन 2 वस्तूत असतं. दिस इज कनेक्टेड टू दॅट प्लग. रिलेशन तुमचं माझं आहे. आता मी वक्ता आणि तुम्ही श्रोते असं नाही आहेत. आपण सगळेजण ज्यांच्या हृदयात परमेश्वर आहे ते आहोत. म्हणून आपली रिलेशन्स असतात आणि वस्तूंची कनेक्शन्स असतात. ही कनेक्टिव्हिटी करता करता आपण रिलेशन्स विसरायला लागलेलो आहोत. घरात रिलेशन्स विसरायला लागलेलो आहोत. म्हणून उद्याचा विषय जो आहे, इथून पुढे इंटरव्हल नंतर आपण बोलणार आहोत, हा फार महत्त्वाचे श्लोक आहेत की जे श्लोक आपल्या ह्याच्यावर हाताने लिहिलेले आहेत. आपण नंतर बघणार आहोत, पण हे लक्षात ठेवा, हे शेवटचे 2 श्लोक पुन्हा बघणार आहोत. सगळं धर्म टाक, मामेकम शरणम व्रज. या व्रज शब्दावर आपण विचार केला आहे का? व्रजभूमी म्हणजे गोकुळ कृष्णाचं, आणि व्रज म्हणजे ये ना परिव्राजक. शरणम व्रज, सकाळी शरणे, संध्याकाळी शरणे, दुपारी शरणे, रात्री शरणे, नाहीतर एकदा शरण, अर्धा तास पूजा केली, नंतर रावणाची सेवा करायची आणि पगार मारायला अयोध्येत जायचं, असं आपलं चाललेलं आहे. पगार मागायला अयोध्येत आणि दिवसभर रावणासारखा वागतो, कुंभकर्णासारखा वागतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, सगळे धर्म सोड, देहधर्म आहेत करावे लागतील, पण देहधर्म करताना मला कशाला सोडतोस? ज्यावेळेला समर्थांनी सांगितलं, येता जाता उठता बसता सर्व व्यवसाय करता नाम सोडू नये, पण मलमूत्र विसर्जन करताना नाम विसरू नये, हे तुकाराम सांगतात. सगळ्या कृतीत नाम धर ना तुम्हाला. आणि नाम धरता येतं म्हणजेच मला धरता येतं. मला धरायचं म्हणजे मूर्ती नाही धरायची, मला धरायचं म्हणजे माझं नाम धरायचं, ज्याच्यात माझं चरित्र आणि चारित्र्य दोन्ही येऊन जातं. माझं चरित्र इज माय बायोग्राफी आणि चारित्र्य इज माय कॅरेक्टर. नामात येऊन जातं. ते नाम धरतो कुठल्याही अवस्थेत. आणि ते आपण बघणार आहे पंचायतन. आज हा महत्त्वाचा विषय. उद्या जास्त आपण स्पष्ट करणार. आपण ही पंचायतन म्हणतो, कुठला तरी देव ठेवायचा, दत्त पंचायतन, आणि बाजूला 4 देवता. सोपाय क्यों आहे? पंचायतन पूजा सुरू केली आहे शंकराचार्यांनी, पण त्याच्यापेक्षा उपासना पंचायतन आपण बघणार आहोत, जे आत आहे. मनमना भव पंचायतन, मदभक्तो पंचायतन, मद्याजी पंचायतन, माम नमस्करू पंचायतन. म्हणजे काय आपण नंतर बघूया. आहेत त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, डोळे बंद करूया आणि ताठ आरामात बसायचं आहे. हो, खरंच सांगतो, ताठ म्हणजे अगदी स्ट्रेस नाही आहे कुठेही, शांत.
3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचेत आणि ते चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचेत. अगदी सावकाश डोळे उघडून आनंदानं समोर असलेल्या दत्तात्रेयांचं दर्शन घ्यायचं. शांत.